नमस्कार मैत्रिणींनो, चॅलेंज ह्या ग्रुपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। कसं आहे बघा, आपण ज्या आपल्या समस्या आमच्याकडे पाठवता त्याचं संकलन करून काही समस्या आम्ही तुमच्यासाठी सोडवण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामधली एक ज्वलंत समस्या जी आजची आहे ती म्हणजे वजन वाढणं। दिवसेंदिवस वजन वाढत चाललंय। काही बायका नियमित व्यायाम करून डाएट करून सुद्धा वजन कमी होत नाहीये। मग कुठे गडबड आहे? तर एक छोटासा बदल जर आपण आपल्या जीवनात केला तर आपल्याला रिझल्ट खूप चांगले दिसू शकतात। तो बदल म्हणजे काय? तर आपल्या नाश्त्यामध्ये बदल। आपले जे सगळे नाश्ते आहेत आपण त्याला पारंपरिक म्हणणार नाही, मी तरी त्यांना पारंपरिक म्हणणार नाही, कारण आयुर्वेदिक काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये हे पदार्थ नव्हते। म्हणजे कुठले? तर आज आपण जे पोहे, उपमा, खारी बिस्किटं, खाखरे, चहा चपाती, बिस्किटं आणि चहा किंवा इडली डोसे आणि चहा हे घेतो, या सगळ्याचं रूपांतर की नाही साखरेमध्ये होत असतं। म्हणजे 1 चमचा पोहे जर तुम्ही खाल्लेत तर त्याचं रूपांतर 5 चमचे साखर तुम्ही खाल्ल्यासारखं होतं। पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती असेल मऊ भात, मेथकूट तूप भात खाण्याची पद्धत होती। हे बघा, भाताचं सुद्धा रूपांतर साखरेमध्ये होतं। मग त्यावेळी का त्रास होत नव्हता? तर मी कोकणामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला, ज्यांची स्वतःची बाग आहे, सुपारीची नारळाची बाग आहे, त्यांना विचारलं, म्हटलं आजही तुम्ही कधी कधी मऊ भात खाता, तो तुम्ही कसा बरं पचवता? ते म्हणाले, वहिनी मी आत्ता ना 1000 उठाबशा काढून आलोय। 1000 उठाबशा? अहो हो, सुपाऱ्या जर गोळा करायच्या आणि नारळ पोफळीचे सगळे जे सोम पडलेले असतात, खांब पडलेले असतात, वरनं ते गोळा करायचे, तर उठाबशा काढायलाच पाहिजे। खाली बसा वर उठा, खाली बसा वर उठा। आज तुम्ही येणार आणि मला हा प्रश्न विचारणार हे मला माहिती होतं, म्हणून आज मुद्दामून मी त्या उठाबशा मोजल्या सुद्धा। तर 1001 उठाबशा जर तुम्ही काढून मग तुम्ही मऊ भात खाणार असाल मैत्रिणींनो, तर तुम्ही तो नक्की पचवू शकता। आपण काय करतो? उठतो, उठल्याबरोबर पहिल्यांदा चहा घेतो, चहामध्ये साखर पाहिजेच, म्हणजे साखर वाढली। त्याच्याबरोबर मग लगेच आपण नाश्ता घेतो। तो आपण पचवतोय की नाही, पचवू शकतोय की नाही याचा विचार करायला पाहिजे। मग सगळ्यांचा प्रश्न, अहो मग पोहे उपमा नाही खायचं, मग खायचं काय? तर सगळ्या डाळींचे डोसे, सगळ्या डाळी भिजत घालायच्या, त्याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा। रवा घातला की ते जे डोसे असतात ते पटकन सुटतात। त्याच्यात आपल्या आवडीची पालेभाजी घाला किंवा कुठलीही भाजी घाला, चवीला आलं मिरची लसूण घाला, हे करू शकता। किंवा नुसते मूग आणि उडदाची डाळ आणि त्याच्यात थोडासा रवा घालून त्याचे डोसे करू शकता। सगळ्या डाळी शिजवून त्या क्रश करून त्याच्यात पालेभाजी घालून थोडं ज्वारीचं पीठ, थोडं कणिक घालून त्याचे पराठे करू शकता। असे पदार्थ केल्याने आणि असे पदार्थ सकाळी सकाळी खाल्ल्याने आपल्या शरीरामधले इन्सुलिन वाढत नाही, आणि इन्सुलिन वाढलं नाही की लगेच आपलं वजन कमी व्हायला लागेल, आपल्याला तरतरी वाटेल आणि बघा तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्याबद्दल ग्रुपमध्ये सांगायला विसरू नका। हे करून बघा। अजून काही मार्गदर्शन लागलं तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा। नमस्कार।